नहीं है, अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी आती. मग आपण आपल्याच पदराचा पैसा खर्च करायचा, आपल्याच तोंडामध्ये माती घ्यायची, हे कोणता नाही. बरोबर आहे का? नाही. मग आपण काय केलं पाहिजे महाराज? आपण व्यसन मुक्त झालो पाहिजे. एका गावामध्ये असंच झालं महाराज कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेलो आणि नुकतंच एक मुलगा तरुणपणामध्ये पदार्पण करत होता आणि त्याच्या हातामध्ये काय होता? तंबाखू होता. तंबाखू. त्याच्या खिशामध्ये काय होती? गुटखा पुडी होती. आणि तो मुलगा नुकताच तरुण वयामध्ये आला होता. त्याला काहीच कळत नव्हतं, तरी सुद्धा काय करत होता? तंबाखू चढत होता. त्याला सांगितलं. असे 3-4 जण मित्र सुद्धा त्याच्या जवळ होते आणि जवळ असताना त्या मित्र सगळेजण आता संगत केल्याच्या नंतर संगतीचे फार परिणाम पडतात महाराज. संगत माणसांना चांगल्याची केली पाहिजे. महाराज म्हणतात की संगत संतन की करले, जीवन का सार्थक कछु करले. संतन के संग लागले, किस्मत जगेगी, जाग सके तो जाग रे, कब तक सोएगा, अब तो जाग रे, संतन के संग लाग रे. महाराज संत आपल्याला सांगून गेले, आपल्याला काय करायला पाहिजे? संतांची संगत करायला पाहिजे, चांगल्या सज्जन लोकांची संगत करायला पाहिजे. मग ते मुलं काय करू लागले? तंबाखू चोळू लागले. महाराजांनी सांगितलं, बाबा हे व्यसन करू नको, व्यसनाच्या अधीन जाऊ नको, तुझं खूप बाकी आहे, आणखी काहीतरी कर जीवनामध्ये, शिक्षण शिक, खूप मोठा हो, कशाला आतापासून व्यसन करतोय? सांगितलं. महाराजांचं मित्र काय म्हणतात? महाराजांचं सांगायचं कामच असते, ते त्यांचं सांगायचं काम असते, ते सांगतात आणि कोण खातात, आपण आपलं करायचं असते. बरोबर आहे का? मग तेव्हा त्या मित्रांमध्ये तिकडून त्या मुलाचा वडील येत होता. वडील येत होता, तो हातामध्ये तंबाखू चोळत असताना त्याने हातात असं काय केलं? पाठीमागे लपवून ठेवला त्याचा हात. लक्ष देऊन ऐकतंय ना? त्यानं काय केलं? आपला हात पाठीमागे लपवला. महाराजांनी विचारलं, का बाबा? महाराजांना म्हणजे आनंद वाटला का? तर मुलगा वडिलांना भीतोय, वडिलांची भीती आहे मुलाला, असं वाटलं महाराजांना. पण नंतर विचारलं त्याला, बाबा तू हात का पाठीमागे केले? तुला वडिलांची खूप भीती वाटते असं वाटते मला. तेव्हा त्या मुलानं काय उत्तर दिलं महाराज? तो मुलगा म्हणाला, अहो भीती काय नाही, तिकडून बाप येते माझा आणि त्यानं माझा तंबाखू पाहिला की माझ्या हातातलं सगळं घेते, खिशातलं सगळं घेते, सांगायचं तात्पर्य काय होतं महाराज? वडीलच जर तंबाखू खात असेल, वडीलच जर दारू पित असेल, वडीलच जर गुटखा खात असेल, तर मुलावरती काय संस्कार पडतील? प्रथमतः आपल्याला चांगलं वागायला पाहिजे, नंतर मुलं वागतील. बरोबर आहे का नाही? मग या नारींना या कोणीही त्रास देऊ नये. आणि या नारींना माझा एक संदेश आहे. बघा काय संदेश आहे. जेव्हा या पृथ्वीवरती एक दैत्य सगळ्यांना त्रास देत होता, त्याचं नाव काय होतं? महिषासुर नावाचा दैत्य होता मातांनो.
आणि तो दैत्य कोणाच्याही हाताने मारत नव्हता. कोणत्याही देवाच्या हाताने तो मरला नाही. कोणाच्या हाताने मेला? फक्त आणि फक्त आदिमाया आदिशक्ती त्या जगदंबेच्या हाताने मेला. म्हणजे ती नारी शक्ती आहे. आपण सुद्धा नारी शक्ती आहोत. तुम्ही कमी पडायचं नाही. फार झालं तर तुम्ही काय करायचं? हे काहीच करू शकत नाहीत महाराज, काहीच करू शकत नाही. सांगू तुम्हाला, हे काहीच करू शकत नाही. आपण फक्त कोणासाठी? आई वडिलांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपला संसार वाचवण्यासाठीच हे सगळं करतोय. बरोबर आहे माता?